तर मुलांना तुम्हाला आता मी आशा आणि आजीची जी गोष्ट सांगितली नदीवरची, बरोबर, ती तुम्ही सगळ्यांनी ऐकली व्यवस्थित. तर त्याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तर तुम्ही गोष्ट नीट ऐकली की नाही? तर आता मला सांगा की आजी आणि आशाची तुम्हाला गोष्ट तुम्ही पूर्णपणे ऐकली. त्यात पाणी संवर्धनाची त्यांनी पूर्ण माहिती सांगितली आजीने आशाला, बरोबर. मग ही गोष्ट ऐकत असताना तुमच्या मनात कोणती भावना आली हे तुम्हाला सांगायचं. मी प्रत्येकाला किंवा कोणाला एकाला विचारणार, त्यांनी मला उत्तर द्यायचं आहे. आता ती भावना कोणती असेल ती तुम्ही डायरेक्ट सांगा. तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला समोर दिलेला हा चार्ट आहे आपला, माझ्या भावनांचं चक्र किंवा चाक, त्याच्यावरती जे भावना की नाही त्यापैकी, किंवा तुम्हाला मनाला वाटायला वेगळी अशी कोणती पण तुम्ही एक त्याच्यामधली भावना सांगू शकता. आणि का झाली ती भावना वाटते ते पण तुम्हाला सांगायचं आहे. ज्यांचं नाव तो ज्याच्या नावाच्या वर टिंब येतो अशा एका विद्यार्थ्याने उठायचं. तुला कोणती भावना जाणवली याच्यामध्ये? आश्चर्यचकित. का बरं आश्चर्यचकित? बरं, विहिरीसाठी कुठला शब्द वापरलाय? बारव. बरोबर. मग या बारवमुळे तुला जरा आश्चर्यचकित व्हायला झालं, कारण आत्ता तशा काळात तशा प्रकारच्या विहिरी नाहीत म्हणून, बरोबर. व्हेरी गुड. बस खाली.